पिंजरा पिंजरा रे. तमाशाचा राग अक्काने किती हे सगळं सांगायला नको. आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही त्यांचं ऐकलं, पण ही आजची तरुण पिढी ती लोकशाही मानती. अक्काची मजल इथपर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं. आणि त्या नथ उतरवण्याच्या प्रकारात काय चहा कधी आणताय? साखर संपली का? गोट्यातल्या म्हशी आटल्या? आणतो आणतो आणतो. नाही, गाणं म्हणे त्या पोरीला प्रेम आहे हो दोघांचं, जीव जाडलाय एकमेकांमध्ये. म्हणून मग मी तमाशातल्या एका बाईला पैक दिलं आणि पास झालं. तात्या, मला ताबडतोब आता त्या पोरीला भेटायचंय. ताई मला वाचवा. हे बघ, आम्ही सगळे तोच प्रयत्न करतोय, तू काळजी करू नको. पण तोवरी लोक माझी आबरू घेऊन मला मारून टाकतील. असं काहीही होणार नाहीये. माझ्यासोबत माझे काका पण आहेत. मी तुमचे उपकार कधीच फेडू नाही शकणार. आणि माझं काही बरं वाईट झालं ना तर सुंदरला म्हणावं की पुढच्या जन्मी तुझी लेक म्हणून तुझ्या पोटी जन्माला येईल. काहीही बोलू नकोस, मी तुला तिथून बाहेर काढणारच. ताई, आता शोधायला कुठपासून सुरुवात करू ते सांगा. काय गोरख साहेब अगदी चोरासारखं वागवतोय. आमची पण गावामध्ये काय आबरू आहे का नाही? तीच तेवढी उतरवायला लावू नका. हे शाण्या, नाही तपासू दिलं घर तर भाऊजी, तुम्ही लई दिवसांनी यानं केलं. यावंच लागलं हो ललिता वहिनी. तुमचे पतिराज आणि चिरंजीव दोघंही महान आहेत ना. अहो, त्यांच्या कार्याचा बोलबाला सध्या पंचक्रोशीत असतो. काय झालंय नक्की? तुमच्या ह्यांनी म्हणे कुणातरी मुलीला उचलून घरात आणून ठेवली. तिला भेटायला आलोय सर. आता आमच्या घरातल्या बाई माणसांसमोर पण लाच काढणार का आमची? एकदा ती पोरगी मिळू द्या हो, मग बघा काय काय काढतो ते. बघा अख्खं घर शोधून झालंय. आता टोरून पण बघा कुठे मिळाले का पोरगी? हो गोरक्षी, पोरगी म्हणजे काय मोरीचा दान आहे का? नजर आड व्हाया. बस, 4-4 वेळा सांगायची गरज नाहीये. चिडू नका साहेब. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पुढच्या वेळेला जरा विचार करून घराची झडती घ्यायचा. अगं पोरिंदो, अक्कल हुशारी ना आपल्याला आनंदीला बाहेर काढायची आहे. आनंदी जवळ फोन आहे ना, मग तिला फोन लावा की. अरे कमीत कमी 100 वेळा तिला फोन केलाय, ती फोनच उचलत नाहीये. अगं तू फोन ट्राय करत राहा, उचलेल ती फोन. लाव फोन लाव. चला साधुना विनाशाय च दुष्कृतां